Good morning. Today we are discuss hierarchical inheritance. ठीक है? In this type of inheritance, multiple derived classes get inherited from a single base class. पुन्हा एकदा बघा. In this type of inheritance, multiple derived classes get inherited from a single base class. आपण लास्ट लेक्चर मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स बघितलं होतं. त्यामध्ये मोर दॅन वन बेस क्लास असतं, त्यापासून इनहेरिट एक डिराइव्ह क्लास असतो. त्याच्या रिव्हर्स फॉर्मॅट मध्ये अपोजिट मध्ये आहे हायरार्चिकल. यामध्ये एक बेस क्लास असतो, तो इनहेरिट होतोय मोर दॅन वन डिराइव्ह क्लास. ठीक आहे, म्हणजे एक बेस क्लास आणि यामध्ये असता मोर दॅन वन डिराइव्ह क्लास. मल्टिपल मध्ये असता मोर दॅन वन बेस क्लास आणि यामध्ये बेस क्लास सिंगल असतो. त्या मल्टिपल मध्ये सिंगल डिराइव्ह क्लास असतो. हायरार्चिकल मध्ये मल्टिपल डिराइव्ह क्लासेस असतात. डायग्राम मध्ये दिसतंय माझा बेस क्लास स्टुडंट आहे, त्यापासून इनहेरिटेड कुठले स्पोर्ट्स आणि रिझल्ट इज माय डिराइव्ह क्लास. क्लिअर? दोघांचा डिफरन्स कळलाय, मल्टिपल आणि हायरार्चिकल. मल्टिपल मध्ये मोर दॅन वन बेस क्लास असतात आणि हायरार्चिकल मध्ये मोर दॅन वन डिराइव्ह क्लास असतात. सिंटॅक्स बघा. क्लास, बेस क्लास नेम, कर्ली ब्रॅकेट, देन प्रॉपर्टीज, त्याचे मेथड्स, देन कर्ली ब्रॅकेट कंप्लीटेड, बेस क्लास क्लोज. नेक्स्ट वन, क्लास, डिराइव्ह क्लास नेम फर्स्ट, कोलन, विजिबिलिटी मोड, बेस क्लास. अगेन प्रॉपर्टीज, त्याचे डेटा मेंबर्स, अगेन डिराइव्ह क्लास फर्स्ट क्लोज करायचा आहे. देन सेकंड डिराइव्ह क्लास, सेकंड हा काय करायचा आहे मला ओपन करायचा आहे. अगेन विजिबिलिटी मोड, बेस क्लास नेम, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, प्रॉपर्टीज आणि त्याचे मेथड्स, देन डिराइव्ह क्लास हा सेकंड क्लोज झाला. अप टू एन नंबर ऑफ डिराइव्ह क्लास. कारण डेफिनेशन अशी आहे की एक बेस क्लास मोर दॅन वन डिराइव्ह क्लास. क्लिअर सिंटॅक्स सगळ्यांना? सो आता आपण एक्झाम्पल बघणार आहे. डिराइव्ह क्लासचं सगळ्यांना दिसतंय. राईट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट द इनहेरिटन्स. आता इथे डायग्राम दिलेली, डायग्राम नुसार बहुतेक स्टुडंटचं कन्फ्युजन होतं मल्टिपल आणि हायरार्चिकल. पुन्हा एकदा सांगते, मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये मोर दॅन वन बेस क्लास असता आणि हायरार्चिकल मध्ये मोर दॅन वन डिराइव्ह क्लास असता. आता इथे माझा बेस क्लास कुठला आहे? स्टाफ. स्टाफ इज माय बेस क्लास नेम. अगेन टीचर अँड ऑफिसर इज माय डिराइव्ह क्लास नेम. डायग्राम मध्ये समजतंय सगळ्यांना? स्टाफ माझा हा बेस क्लास आहे आणि डिराइव्ह क्लास दोन घेतलेले, त्यामध्ये आहे एक टीचर आणि सेकंड वन आहे ऑफिसर. आता स्टाफ मध्ये डेटा मेंबर्स कुठले कुठले? नेम आणि कोड. टीचर मधले कुठले? एक्सपिरियन्स आणि सब्जेक्ट. ऑफिसर मध्ये कुठले कुठले? ग्रेड आणि डिपार्टमेंट. ठीक आहे, हे माझे काय त्याचे डेटा मेंबर्स. फर्स्ट रेग्युलर हॅश इन्क्लूड iostream.h, अगेन हॅश इन्क्लूड conio.h. ह्या हिडर फाईल्स मी मेन्शन केला. त्यानंतर माझा सिंटॅक्स नुसार फर्स्ट काय मेन्शन करावं लागतंय? बेस क्लास. कुठला आहे तो? स्टाफ. सो आय विल पुट क्लास स्टाफ, देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, प्रोटेक्टेड. त्याचे डेटा मेंबर्स कुठले होते? नेम आणि कोड. सो नेम साठी मी डेटा टाईप कुठला घेणार आहे? कॅरेक्टर आणि कोड साठी घेतलाय इंटीजर. माझा बेस क्लास हा क्लोज केला. त्यानंतर सेकंड आहे डिराइव्ह क्लास. तो कुठला आहे? फर्स्ट डिराइव्ह क्लास माझा आहे टीचर. सो क्लास टीचर कोलन, विजिबिलिटी मोड दिली पब्लिक, देन त्याचा बेस क्लास कोण आहे? टीचरचा स्टाफ. सो आय विल पुट स्टाफ इज माय बेस क्लास, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, अगेन प्रायव्हेट. त्याचे डेटा मेंबर्स कुठले होते? सब्जेक्ट आणि एक्सपिरियन्स. आता एक्सपिरियन्स हा नंबर्स मध्ये तुम्ही फ्लोट पण घेऊ शकता, इंटीजर पण घेऊ शकता. मी इथे घेतला इंटीजर डेटा टाइप्स आणि सब्जेक्ट साठी घेतला आहे कॅरेक्टर. ठीक आहे, यामध्ये मला डिराइव्ह मध्ये मी काय करतेय? व्हॉइड रीड करते, रीड फंक्शन यूज करते, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. आता काय रीड करते बघा? सी आउट डबल कोड, एंटर दी नेम, कोड, सब्जेक्ट अँड एक्सपिरियन्स ऑफ टीचर. जे मी डेटा मेंबर बेस क्लास आणि डिराइव्ह क्लास टीचर मध्ये मेन्शन केलेले आहे ते काय करते? मी रीड करते. नेक्स्ट गेट एस स्ट्रिंग, हे फंक्शन सगळ्यांना माहित असेल. गेट स्ट्रिंग कुठली आहे? आता नेम. त्यानंतर काय? मी सीन मध्ये घेतला कोड. अगेन स्ट्रिंग कुठली? माझी सब्जेक्ट. त्याच्यासाठी
अगेन यूज केला मी गेट एस, स्ट्रिंग फंक्शन यूज केला नेम आणि सब्जेक्ट साठी. सी इन, एक्सपिरियन्स. क्लिअर. रीड झाला डेटा, त्यानंतर रीड फंक्शन क्लोज केलं. नेक्स्ट वन आहे व्हॉइड डिस्प्ले फंक्शन. व्हॉइड डिस्प्ले फंक्शन काय, त्याच्यामध्ये मला काय करावं लागणार आहे, टीचरच्या डिटेल्स काय केलाय मी, ज्या रीड केल्या त्या डिस्प्ले केल्या. डिस्प्ले फंक्शन क्लोज केलं. देन माझा फर्स्ट डिराइव्ह क्लास हा काय केला मी, क्लोज केला. नेक्स्ट बघा, सेकंड डिराइव्ह क्लास कुठला होता, ऑफिसर. सो क्लास ऑफिसर कोलन विजिबिलिटी मोड दिली पब्लिक. अगेन याचा बेस क्लास कोण आहे, स्टाफ. सो आय विल पुट स्टाफ, देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट प्रायव्हेट. आता याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं त्यांनी, डिपार्टमेंट आणि ग्रेड मेन्शन केलेली होती. आता ग्रेड साठी मी घेतला इंटिजर डेटा टाईप, अगेन डिपार्टमेंट साठी घेतला कॅरेक्टर डेटा टाईप. अगेन मी काय करणार, यांना रीड करणार. फर्स्ट यूज करणार रीड फंक्शन, जे आपण कशात यूज केलं होतं, टीचर्स मध्ये, फर्स्ट डिराइव्ह क्लास मध्ये. सेम ऍज इट इज, व्हॉइड रीड, त्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, सी आउट मध्ये काय मेन्शन करणार मी, नेम, कोड, डिपार्टमेंट, ग्रेड ऑफ ऑफिसर. देन नेम अगेन गेट स्ट्रिंगनी, देन सी इन कोड, गेट एस डिपार्टमेंट, सी इन ग्रेड. रीड केला डेटा, त्याला मी जो रीड केलेला डेटा आहे त्याला काय करणार, डिस्प्ले करणार. देन माझा डिस्प्ले फंक्शन क्लोज आणि सेकंड ऑफिसर डिराइव्ह क्लास मी काय केला, क्लोज केला. आता व्हॉइड मेन बघा, आता इथे थोडा सिंटॅक्स चेंज आहे. दोन डिराइव्ह क्लास असल्यामुळे मी दोघांमध्ये हे फंक्शन यूज केलेले आहे, रीड आणि डिस्प्ले फंक्शन. सो आता मला जर टीचरचा डेटा डिस्प्ले करायचा असेल किंवा ऑफिसरचा डेटा डिस्प्ले करायचा असेल, याच्यासाठी मी चॉईस देणार. चॉईस दिली म्हणजे ऑब्विसली माझा कुठला सिंटॅक्स यूज होणार, स्विच केस यूज होणार. ठीक आहे. इंटिजर चॉईस मेन्शन केली, सी आउट मध्ये दिले फर्स्ट डॉट टीचर, म्हणजे पहिली चॉईस दिली टीचरला, सेकंड प्रायोरिटी दिली ऑफिसरला. ठीक आहे. मेसेज पास, एंटर दी चॉईस. त्यानंतर चॉईस ऍक्सेप्ट केली, स्विच केसचा सिंटॅक्स वापरला ब्रॅकेट मध्ये, चॉईस केस फर्स्ट. केस फर्स्ट दिला कोलन टीचर, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला टी. फंक्शन कुठले परफॉर्म केलेले, रीड आणि डिस्प्ले. सो टी डॉट रीड, टी डॉट डिस्प्ले ब्रेक केला. सेकंड केस कसली दिली, ऑफिसर, त्याची ऑब्जेक्ट क्रिएट केला ओ. अगेन यामध्ये बोथ फंक्शन कुठले, रीड आणि डिस्प्ले जे यूज केलेले ते मी काय केले, पुट केले. ब्रेक केला. लास्ट वन डिफॉल्ट स्टेटमेंट पास केलं. तर डिफॉल्ट कशासाठी करतो आपण, इनव्हॅलिड चॉईस साठी. फॉर एक्झाम्पल, मी जर केस फर्स्ट जर टीचर साठी जर एंटर चॉईस केली 1, तर माझा केस फर्स्ट असणार आहे म्हणजे टीचरचा डेटा. सेकंड केली तर ऑफिसरचा डेटा, बिकॉज फर्स्टला मी टीचर मेन्शन केलेला आहे, सेकंडला ऑफिसर मेन्शन केलेले आहे. जर मी 3 पुट केला तर माझ्या आहे का केसेस 3, 4 नाहीये. त्याच्यासाठी माझं काय येणार आहे, डिफॉल्ट मध्ये जाणार आणि इनव्हॅलिड चॉईस हा मेसेज प्रिंट होणार. फर्स्टला गेलं तर टीचर, सेकंड केलं तर ऑफिसर, नेक्स्ट नंबर प्रिंट केला तर माझा येणार आहे इनव्हॅलिड चॉईस. याच्यासाठी मी काय यूज केला, स्विच केस यूज केला. सगळ्यांना प्रोग्राम समजला आहे. मल्टिपल आणि हायरार्चिकल मध्ये हा डिफरन्स आहे की मल्टिपल मध्ये 2 or more बेस क्लास असता आणि हायरार्चिकल मध्ये 2 or more डिराइव्ह क्लास असता. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण लास्ट जो टाइप बाकी आहे, हायब्रिड इनहेरिटर, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ठीक आहे. थँक्यू.